नमस्कार सर. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमोल चांडक सर, जे नमस्कार. मागच्या 10 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. मग रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, कमर्शियल प्रोजेक्ट्स असतील, असे अनेक प्रोजेक्ट त्यांनी आजवर कंप्लीट केलेले आहेत. तर त्यांच्या आजवरच्या या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारावंसं वाटेल ते म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडबद्दल. म्हणजे आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे खरं तर तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? ॲक्च्युअलमध्ये माझं जे एज्युकेशन आहे लगभग आपलं हे जे मॅट्रिकपर्यंत ते इथं नांदुऱ्यामध्येच आहे माझं झालेलं. आपलं कोठारी हायस्कूलमध्ये. आणि आपलं त्याच्यानंतर एक माझा भाऊ जो आहे तोही स्वतः आपला इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, मामाचा मुलगा. आणि तो ॲक्च्युअलमध्ये जे हे दुबईमध्ये तो आहे सध्या. अच्छा. आणि लगभग त्याला तिथं राहून लगभग 16 ते लगभग हे झाले 17 वर्ष झालेत त्याला. तर त्याच्याजवळून मी थोडंसं आपलं हे घेऊन गाईड घेऊन मी या फील्डमध्ये आलो. आणि या फील्डमध्ये आल्यावर मला थोडंसं त्यामध्ये थोडं एक हे होतं, आपलं इंटरेस्टही होतं. आणि एक गावात एक म्हणजे माझं स्वतःचं नाव व्हायला हवं. आणि आपण आहे नाही आहे तरी आपलं घर आहे. म्हणजे आता मी ज्यांचे घरं हे करतो, बांधतो, त्यांचं ते घर ते आखरीपर्यंत आहे. म्हणजे आखरीपर्यंत म्हणजे ॲटलीस्ट 80 वर्ष, 90 वर्ष, 60 वर्ष तर ते आहेच आहे. बरोबर आहे. तर ते एक आठवण म्हणूनही. आणि जेवढ्या बेस्टमध्ये बेस्ट आपण एक हे देऊ शकतो, सर्व्हिसेस देऊ, त्यात एक आपलं एक नाव होईल, त्या हिशोबाने आपण या फील्डमध्ये आलेलो आहे. आणि माझं बाकीचं जे आहे आपलं डिप्लोमा जे आहे, आपलं डिप्लोमा इन आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग ते तिथे जळगावमध्ये झालेलं आहे, जळगाव खानदेशमध्ये. आणि तिथून मी निघाल्यावर मग आर्किटेक्टच्या अंडर मी लगभग 7 ते 8 वर्ष मी तिथं हे केली, प्रॅक्टिस केली. आणि माझं सोबत मी आपलं हे केलं, कामही केलं. जे माझे इंडिव्हिज्युअल जे होते कामं होते ते. मग सिव्हिल मधला डिप्लोमा केल्यानंतर पुन्हा आर्किटेक्ट मध्ये पण डिप्लोमा कसा हो सर. मी ॲक्च्युअलमध्ये मला असं होतं की आर्किटेक्टचं काय असतं की ड्रॉइंग्सवर जे आहे ते त्यांचं थोडंसं जास्त भर असल्यामुळे मी आर्किटेक्टचा जो एक हा आहे डिप्लोमा, एक हे होती, इच्छा होती की आपली ड्रॉइंगची जे एक अशी कन्सेप्ट असते ती पण आपली क्लिअर झाली, म्हणजे व्हायला हवी. त्यासाठी मग मी आर्किटेक्टचा जो एक डिप्लोमा आहे त्यामध्ये मी ऍडमिशन केली होती. क्या बात आहे. त्याच्यानंतर येतो पुढचा मुद्दा म्हणजे स्ट्रगलचा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं, तुम्ही आता सांगितलंच की जसं आपण डिप्लोमा केला सिव्हिल मधला, आर्किटेक्ट मधला, आणि मग तुम्ही एका फर्म मध्ये कामाला सुरुवात केली. पण त्याच्यानंतर जेव्हा पहिला प्रोजेक्ट आपण इंडिव्हिज्युअल घेतो, तर तोपर्यंत जरा स्ट्रगल असतो. तुम्हाला फ्रेशर असतं म्हणून कोणी काम देत नसतं, आणि काम नाही म्हणून तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही. तर तो पिरियड कसा होता, पहिल्या प्रोजेक्टची आठवण? सर, एक फर्स्ट प्रोजेक्ट म्हणून आता ॲक्च्युअलमध्ये माझा एक्सपिरियन्स एक हा आहे की बा तुम्हाला जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग होऊन जेव्हा बाहेर येता, एक तर मग तुम्ही आर्किटेक्ट होऊन जेव्हा बाहेर येतात, त्यावेळेस तुम्हाला एखादा कोणीतरी फ्रेंड सर्कलवाला, एक तर मग एखादा कोणीतरी रिलेटिव्ह, की तो एक आपल्यावर स्पेसिफिक असा ट्रस्ट जो आहे तो आपल्यावर हे करतो, म्हणजे ठेवतो. आणि तो आपल्याला एक चान्स म्हणून तो देतो. तर मला एक सगळ्यात अगोदरचा जो एक हा होता प्रोजेक्ट होता, तो लगभग माझा 600 स्क्वेअर फूट पासून मी छोट्याशा जागेमध्ये मी स्टार्टअप माझं झालं. ते झालं लगभग 2015 मध्ये. 2014 पासून मी माझं काम लगभग स्टार्ट झालं होतं. पण 2015 मध्ये मला फर्स्ट एक हे म्हणून आपली अपॉर्च्युनिटी म्हणून मला आली. तिथं तो प्लॉटही ऍक्च्युअल मध्ये एक असा पी शेप मध्ये होता. तर पी शेपचा एक एक ते होते, ते आपल्या घराच्या बाजूचे जे नेबर म्हणून जे आहेत ते होते. तर त्यांची मला एक ह्याली अपॉर्च्युनिटी आली तिथं. तर मग मी त्यात माझं जेवढं बेस्ट होऊ शकते तिथं मी बेस्ट देण्याचा हा केला, प्रयत्न केला. आणि त्यात ते जे घर आहे इतक्याशा जागेमध्ये, ते घर एकदम छानपैकी रेडी झालं. म्हणजे पी आकाराचा प्लॉट होता म्हणून परफेक्ट काम केलं तुम्ही तिथं. पी फॉर परफेक्ट. पण ते काय योगायोग म्हणजे आपण हे म्हणतो की बा आपण मेहनत अगर आपण केली तर त्यात यश 100% आपण म्हणजे जेव्हा 10 गोटे मारू तेव्हा एखादा गोटा तरी लागणारच. तर मी 10 प्रकारचे 10 प्लॅन तिथं आपलं हे करून बनवून त्यातून एक हा केला, सिलेक्ट केला. आणि त्यातून एक मग मी त्यांना हे केलं, प्रेझेंटेशन केलं. आणि तो माझं घर रेडी झाला. सो आता काही टेक्निकल प्रश्नांवर या क्षेत्रातल्या,
त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आता तुम्ही हे फील्ड इतक्या मागच्या 9-10 वर्षापासून बघताय. हो, तर याच्यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. हो, आणि अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे हो, बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. हो सर. तर त्याकडे तुम्ही कसं बघता? आता कुशल आता सर आता असं आहे की आपण जे साईटचं जे आपलं एक्झिक्यूट जे असते ते आपण काय करतो की प्रॉपरली जास्त तर आपण वेळ देऊ नाही शकत, पण हं. आठवड्यातून ॲटलीस्ट एकदा म्हणजे आपण गावातल्या गावात आहे यासाठी किंवा साईटवर जाऊन ॲटलीस्ट एकदा तरी आपण जे आहे ते तिथं ही जी साईट व्हिजिट वगैरे आपली असते आणि काय होते की एक 10 वर्षाचा एक्सपिरियन्स एक हा आला की त्यात आपल्याला एजन्सी जी आहे, ते एजन्सी आपण प्रॉपर जे अनुभव जे आलेले आहेत, हं, हं. बॅड फेथ जो आलेला आहे, की बा हा जो ठेकेदार आहे त्याचं काम हे नाही आहे, बरोबर नाही आहे. इथं आपल्याला हे त्रास होऊ शकतो. तर त्यातून आपण थोडं काही ना काही, काही ना काही, काही ना काही त्यात आपलं म्हणजे आपलं हे करून मॉडिफिकेशन करून त्यातून असे चांगली जी हे आहे टीम आहे ती आपण निवडलेली आहे. बनवू शकतो. तर बरोबर आहे. त्यामुळे ते काय झालं, की आता थोडंसं ईझी झालेलं आहे. पण त्यातही काही ना काही, काही ना काही, काही ना काही एक्सपिरियन्स जे आहे ते येतच राहतात. बरोबर आहे. हां, हा झाला जसा अकुशल कामगारांचा मुद्दा, तसा पुढचा मुद्दा आहे तो तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा. हां. आता तुम्ही आर्किटेक्टमधलं पण नॉलेज घेतलंय आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं पण घेतलंय. बरोबर. तर आता तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला या फील्डमध्ये कशी होते? तंत्रज्ञानाची म्हणजे मदत म्हणजे सॉफ्टवेअरची मदत कशी होते तुम्हाला? तुमचा वेळ, पैसा, श्रम कसा वाचतो? आणि जर काही मशिनरी वापरत असाल अत्याधुनिक, तर त्याची कशी मदत होते? सर आता मशिनरी पण आता अत्याधुनिक जे आहेत ते आता समजा आता मेजरमेंट टेप जे होते समजा हं, आतापर्यंत तर हं. ते आपण काय करत होतो की हाताने धरूनच ते आपण मॅन्युअली आपण ते आपलं हे करत होतो बरोबर. मेजरमेंट म्हणजे मेजरमेंट. त्यासाठी आपलं हे लागत होते 2 जण लागत होते. आता हं, ते लेझरवालं जे आहे मेजरमेंटचा जो एक टेप आहे, तो आम्ही जेव्हा यूज हं. त्याला थोडंसं खाली ठेवलत ना तुम्ही, तर तो तुमच्या चष्म्याचा ग्लेज येणार नाही. तुम्ही असं वर बघा बरं. थोडं हां, इथं चमकतंय बघा. अच्छा. हं, हं. असं ठेवलं तर तुम्हाला तो त्याचा म्हणजे हे हा होईल. जो कॅमेरा आहे ह्याच्यातच बघायचंय तुम्हाला. अच्छा, अच्छा. ह्याच्यातच बघायचं. ठीक आहे? अं, हे झालं अकुशल कामगारांबद्दलचं. पण बरोबर. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे तो म्हणजे तंत्रज्ञानाबद्दलचा. हां. कारण मागच्या 8-10 वर्षात सुद्धा तुम्ही बदलतं तंत्रज्ञान या हो. क्षेत्रातलं बघितलं. कारण रोज नवीन तंत्रज्ञान येतंय. तर मला तुमच्याकडून असं उत्तर हवंय, की तंत्रज्ञानाची मदत आता तुम्हाला रोजच्या कामामध्ये कशी होते? हां. ती सॉफ्टवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू पण आणि मशिनरी पॉइंट ऑफ व्ह्यू पण? बरोबर. तर सर ॲक्चुअलमध्ये असं आहे, की आता मेजरमेंट टेप एक बेसिक म्हणून आपण जे टेप आहे हं, तो आपण पाहू, की लगभग त्याला येऊन लगभग 6 ते 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्ष झाले असतील. हं, पण आता काय झालं, की त्याची कॉस्टिंग वगैरे जे आहे, हं, की ते लगभग ₹6,000-1,000 मध्ये ते अवेलेबल आपल्याला होऊन जाते. 6,000, 7,000, ₹10,000 हं, आणि त्याच्यानंतर एक लेव्हलिंगसाठी म्हणा, एक तर मग आपलं मेजरमेंट टेप म्हणा, तर हे हं, काय होते सर, की आम्हाला जिथं 2 जणं लागत होते हं. इंटिरियरसाठी किंवा बरं. इंटिरियरसाठी एखादं साईटचा मेजरमेंट घ्यायचा आहे, की जिथं जे साईट रेडी आहे बनून हं, आणि त्याचं इंटिरियरसाठी आपल्याला त्या साईटचं मेजरमेंट अगर घ्यायचं तर तिथं आम्हाला जिथं 2 लोकं लागत होते, तिथं आम्हाला एका जणामध्येच तिथं ते काम आमचं होऊन जाते. हं. एक मेजरमेंट टेप म्हणा, एक तर मग आमचे जे ड्रॉइंगचे जे हे आहेत सॉफ्टवेअर आता ते ड्रॉइंगचे सॉफ्टवेअर बी ते खूप म्हणजे त्यांना येऊनही खूप हे झाले वर्ष झाले. पण हं. त्यातून ड्रॉइंग जे आहे ते थोडंसं ईझी झालेलं आहे. म्हणजे आ आ आताची अगोदरची जी एक आमची हे आहे जनरेशन आहे ती आमची आपल्या पेपरवरच ड्राफ्टिंग वगैरे म्हणजे होत होतं त्यांचं. बरोबर. आता एक सॉफ्टवेअरद्वारा आपण ते म्हणजे होऊ शकते होऊ लवकरात शकतं. लवकर आणि एआय टेक्नॉलॉजी जी आलेली आहे त्यातून आमचं जे एलिव्हेशन आहे, प्लॅनिंग आहे, त्यातही थोडंसं आम्हाला जास्त हेल्प होत आहे. बरोबर आहे. हां. पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्ही रेसिडेन्शियलमध्ये जास्त काम करताय म्हणून, हां. की बऱ्याचदा क्लायंटकडनं एक तुम्ही डायलॉग ऐकला असेल, की माझं बजेट थोडं कमी आहे हां, हां. आणि या भागात ते कदाचित जास्तही असेल पर्सेंटेज आणि मग तो क्लायंट म्हणतो थोडं ॲडजस्ट करा, एवढ्याच बजेटमध्ये बसवा. तर बरोबर. अशा वेळेला एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला वाटत असतं, की आपण उलट चांगलं दर्जेदार काम करावं, क्वालिटी काम करावं हो, हो. आणि बजेट कमी असल्यामुळे तिथं अडचणी येतात. तर हां, बजेट आणि क्वालिटी हां. या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता मग? आता सर यात कसे होतील, की यात 2 प्रकारचे उत्तर होतील, की यात कसं आहे, की जो विथ मटेरियल काम घेतो, ॲक्चुअलमध्ये आपण जे आहे ते विथ मटेरियल काम आपण घेत नाही. हं, आपण काय करतो, की आपण फक्त सर्व्हिसेस आपण देतो. त्यांना जे गाईडन्स देणं आहे हं, किंवा एक अ, ही जी कन्सल्टन्सी ती आपल्याला द्यायची आहे. तर काय होतं, की सर आपलं सिव्हिल वर्कमध्ये क्लायंटला थोडासा काही त्रास होत नाही. म्हणजे
सिव्हिलचं जे आपलं बांधकाम आहे, प्लास्टर आहे. मेन जो एक खर्च आहे तो लगभग टाईलपासून, प्लंबिंगपासून, सॅनिटरीपासून, लाईटपासून तिथं सर आणि आपलं फर्निचर. तर तिथं त्यांना थोडासा सर त्रास होतो. तर आपण एक क्लायंटचा एक माइंडसेट पाहून तिथं आपण त्यांना थोडंसं हे करून आपलं समजून की बा आपल्याला घराचं जे एक बांधकाम आहे ते एकदाच होते आणि त्यात आपण इच्छा असूनही त्याला थोडंसं आपण लहान-मोठं ते होऊ नाही शकत नंतर. वाटलंस तर तुमचं जे हे फर्निचर आहे ते 10 वर्षानंतर, 6 वर्षानंतर वापस तुम्ही हे करून डिसमेंटल करून वापसली तुम्ही त्याला हे करू शकता. पण तुम्ही बांधकाम वापस तोडून रिपेअर करू शकत नाही. तर त्यासाठी आम्ही तर थोडंसं त्यांना थोडंसं समजून वगैरे म्हणजे ते आत्तापर्यंत असं काही त्रास आम्हाला होत नाही. म्हणजे मला होत नाही स्वतःला. बरोबर, हां. बरोबर. पुढचा प्रश्न जरा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की तुम्ही यंग पण आहात, इंजिनिअर पण आहात हां. आणि इथले मूळचे रहिवासी पण आहात. बरोबर. तर बुलढाणा जिल्ह्याच्या जर विकासाचं व्हिजन हां. असं जर आपण डोळ्यासमोर घेतलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, त्या मुद्द्यांवर आता पुढच्या एक 10, 15, 20 वर्षात काम झालं पाहिजे, जेणेकरून बुलढाणा जिल्ह्याला आपण पुण्या, मुंबईसारख्या मोठ्या शहरांप्रमाणे आपण मेट्रो सिटीप्रमाणे पुढे घेऊन जाऊ शकतो. तर त्यासाठी आता बुलढाणा जिल्ह्यात काय-काय करणं आवश्यक आहे? कुठल्या क्षेत्रांवर, कुठल्या फील्डवर काम करायला पाहिजे? बुलढाणा सर म्हणजे आता बुलढाणाच नाही म्हणणार आपण, पण झाडं जे आहेत, झाडं वगैरे जे आहेत, ते झाडं लावायला कारण रोड आपले इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं आता खूप जोरात आहेत, सुरू आहेत आता सध्या. तर त्यात आणि बांधकामही खूप जोरात येणाऱ्या म्हणजे मागच्या 6-7 वर्षात आणि अगोदरही म्हणा, पण बांधकामाची थोडीशी ग्रोथ थोडीशी हे झालेली आहे, म्हणजे स्कीम असल्यामुळे. तर ते झाडं वगैरे आणि जे आपलं हे पाणी आहे, त्याच्यानंतर रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे आणि त्याच्यानंतर जे हे आपलं सोलर हे जे आहेत आपले सोलर पॅनल जे पॉवर आहेत, जनरेशन. हो. ते तुम्ही म्हणजे लोकांनी ते जास्तीत जास्त त्याच्यावर भर द्यायला हवा हं, हं. किंवा ते जेणेकरून नैसर्गिक जे एक झाडं आणि आपलं इलेक्ट्रिसिटी म्हणा, अजून त्यानंतर व्हेइकल्स जे आलेले आहेत आता ईव्ही हं. ईव्ही कार्स वगैरे ज्या आलेल्या आहेत, बाईक आलेल्या आहेत, त्यांच्या इकडे थोडंसं लोकांचं जास्त अट्रॅक्शन व्हायला हवं. म्हणजे ॲक्चुअलमध्ये आहेच त्यांचं, पण झाडां वगैरे इकडे आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे, सोलरकडे हे थोडंसं लोकांचं हे जास्त व्हायला यायला हवं. पाहिजे. बरोबर. पण हं. अशा वेळेला मग शासन काय पावलं उचलली पाहिजे शासनानं? तर शासन काय करू शकतं असं तुम्हाला वाटतं या सगळ्याला प्रोत्साहन देण्यासाठी अजून? सर आता शासन तर अ, आता आता असं आहे की त्याचं शासनच्या एक जागी पण एक स्वतःहून आपण काहीतरी म्हणजे आमचं समजा आता गाव आहे, समजा आपण नांदुरा आहे, तर आम्ही एक नांदुऱ्यामध्ये एक आमचं हे आहे, आमचं असोसिएशन आहे. तर तिथं आम्ही काही वेगवेगळे असे उपक्रम घेत असतो, की आपलं झाडं लावायचे, नाहीतर गोरगरिबांना म्हणजे काही हे आपले ड्रेस वगैरे द्यायचे आहेत, ब्लँकेट्स वगैरे द्यायचे आहेत. तर असे आम्ही उपक्रम घेत राहतो. हं, हं. तर ते अं, असं थोडंसं आता गव्हर्नमेंटची होतीलच आता कामं, पण आपणही आपल्या जागेवर एक स्वतः उभं राहून काही ना काही आपण झाडं लावायला केली पाहिजे. पाहिजेत. रेन बरोबर. वॉटर हार्वेस्टिंगची एक आपले हे सांगितलं पाहिजे सगळ्यांना हं, हं. असं. दुसरं आता इतके प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो प्रोजेक्ट करताना काहीतरी वेगळेपण आहे त्याच्यामध्ये, काहीतरी स्पेशालिटी आहे आणि जो करताना तुम्हाला आनंद, समाधान वाटलं? सर आता मी माझ्या लाईफमधला एक लगभग 3.5 सीआरचा एक हा बांधला बंगलो जो वॉव! आहे तो मी आता लगभग 1 वर्ष अगोदर आणि आताही चालू आहे माझा. हं, हं, तो लगभग आता होत आला. हं. तर सर ते मला ते अपॉर्च्युनिटी आली आणि त्यात मी त्या बंगल्याचं काम आपलं काय म्हणतात सिव्हिलपासून तर आपलं इंटिरियरपर्यंत घेतलं अरे वाह! आणि त्यात मला खूप काही जे माझ्या मनातली इच्छा होती, की हं. बा आपलं हे द्यायचं आहे, ते द्यायचं आहे. हे लावू आपलं काय म्हणतात आपलं इटालियन मार्बल लावू, आतून लावू, बाहेरून लावू, व्हिनियर लावू. इंटिरियरमध्ये जे काही आमचे हे असतात, तर हं, ते हं. क्लायंटचा एक फ्री हँड होता मला, वाह! की बा आणि ते घर जेव्हापासून झालं तेव्हापासून माझं अजून थोडंसं नाव जे आहे ते थोडंसं त्यात चांगलं झालं. ग्रोथ झाली माझ्या नावामध्ये, वाह! वाह! की बा इतकं म्हणजे 3.5 करोडचा बंगला मी या एजमध्ये बांधला. बांधलेला आहे. व्हेरी हं. गुड. आणि असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी आव्हान आलं, अडचणी आल्या, समस्या आल्या?
आणि मग त्याच्यावर तुम्ही कशी मात केलीत? असा काही प्रसंग आठवतोय का? मग तो नैसर्गिक काहीतरी समस्या असेल, कामगारांची असेल, टेक्नॉलॉजीची असेल, काही पण समस्या, ॲक्चुअलमध्ये मटेरियलची सर आता हे समस्या? घर बांधताना ते असं झालं होतं, की लॉकडाऊन आला होता मधात. हं, हं. मग लॉकडाऊन आल्यामुळे मग ते आमचे लेबर आणि एक आपलं लॉकडाऊन असल्यावरही काय होत होतं, की आमचे जे लेबर्स जे आहेत ते साइटवर जात होते. हं. आता ते साइटवर जात होते, तर त्यांना म्हणजे साहजिक आहे, की काही ना काही त्यांना साइटवर काही ना काही आपलं प्रॉब्लेम वगैरे येत होते. आता येत होते, तर त्या लॉकडाऊनमध्ये मला म्हणजे त्या साइटवर जावं लागत होतं हं. आणि तिथं ते जे हे आहेत काय म्हणतात गावं समजा हे असल्यावर बंद असल्यावर बी हं. मी तिथं जात होतो. हं. तर 1-2दा पोलीस वगैरेही अडवले होते मला आणि एकदा मला म्हणजे अक्षरशः मी आपला दंडा खाता-खाता वाचलो, हो, की हो. मी अशी गाडी अशी घेतली आणि वाचलात तुम्ही. असं बरोबर आहे. पण तुमचा वाचलो. हेतू चांगला होता. हां. दुसरं आता तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील निवडताना काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की हे स्टील निवडलं पाहिजे किंवा आपण घेतलं पाहिजे, यूज केलं पाहिजे? सर काय असते एक तर स्टील पाहताना आम्ही थर्मो मेकॅनिलिटी जे आहे ग्रेड, तर ते आम्ही लगभग पाहतो. त्याच्यानंतर स्टीलचं जे हे जे असतं आपलं लवचिकपणा हं, जो आहे तो आम्ही पाहतो हं, आणि आयकॉन स्टीलमध्ये आम्ही जेव्हा हे केलं, व्हिजिट केलं आणि जेव्हा आम्हाला एक छोट्या-छोट्या जे बेसिक पेक्षा अजून काही चांगल्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या, त्यावेळेस आम्ही ते आणि स्टीलचे भाव. बरोबर. तर ॲक्चुअलमध्ये कसं होतं, की छोट्या गावामध्ये काय असतं, की त्यांना ग्राहकांना जे क्लायंट असतात त्यांना स्टीलचं काही लगभग हे नसतं, घेणं-देणं नसतं लगभग. काही-काही जे आहेत म्हणजे आपले 50% जे आहेत क्लायंट आहेत किंवा हमको सिर्फ रेट रेट अच्छे होना. सिमेंट, हं. लोहा यात थोडेसे रेट त्यांना हे पाहिजे, चांगले पाहिजे. पण आम्ही ते स्टील वगैरेचं एक लवचिकता वगैरे पाहून आम्ही ते हे करतो, सिलेक्ट करतो आणि रेट वगैरे पाहून. बरोबर. हं. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टमध्ये आणि तुमचा अनुभव कसा होता? सर मी आत्तापर्यंत आयकॉन स्टील लगभग 6 ते 7 जे आता एक रिसेंट साईट हं, आहेत हं. माझ्या तिथं मी यूजमध्ये आहेत माझं ते आयकॉन स्टील आणि एक्सपिरियन्स वगैरे आहे चांगला आहे. स्टील वगैरे आहे चांगला आहे. बरोबर आणि हां. सर्व्हिसेसबद्दल त्यांच्या वगैरे? त्यांच्या सर्व्हिसेस पण आहेत सर आमच्या चांगल्या आहेत आणि जे इथले जे एक एक त्यांचे हे सेल्स मॅनेजर आहेत, हं. ते बी आम्हाला खूप म्हणजे ते खूप असे हेल्पिंग आहेत. तर ते आमची हे करतात, आपली मदत करतात. रेटमध्येही आमची थोडीशी म्हणजे आम्ही सांगितलं, की "पहा हमारा इतना बडा प्रोजेक्ट है, तर आम्हाला काहीतरी पहा म्हणजे काही होत असेल हं. तर." तर ते आमची निश्चितच आमची मदत करतात. म्हणजे हां. क्या बात! सो हे होते इंजिनिअर अमोल चांडकजी आणि त्यांनी आपल्या एक्सपिरियन्सबद्दल, त्यांच्या आलेल्या अनुभवाबद्दल फार सुंदररित्या आपल्याशी संवाद साधला. येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम म्हणजे आता 3 कोटीचा 3.5 कोटीचा बंगला हां. बांधलाय. 30-35 कोटीचा बंगला सुद्धा तुमच्या हातून घडो हां. याच आयकॉन स्टीलकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर.